आपल्या मुलाच्या छळाला कंटाळून एका माजी सैनिक वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। ही धक्कादायक घटना गुरुवारी जळगावच्या एरंडोल येथे समोर आली। वडिलांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की त्यांनी आपल्या मुलाचा खून करून त्याला पुरले आहे। तो मुलगा सोशल मीडियावर रील्स बनवत होता आणि त्याचे नाव विठ्ठल पाटील होते। मृत वडिलांचे नाव विठ्ठल पाटील वय वर्ष 50 आणि मुलाचे नाव हितेश पाटील वय वर्ष 22 आहे। माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा एरंडोल तालुका येथील मूळ रहिवासी होते आणि ते आपल्या कुटुंबासह वृंदावन नगर एरंडोल येथे राहत होते। त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील सोशल मीडियावर रील्स बनवत असे, मात्र तो आपल्या वडिलांपासून वेगळा राहत होता। तो वारंवार वडिलांना छळत होता आणि मारहाण करत होता। याला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी आपल्या मुलाचा खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। पोलिसांच्या माहितीनुसार विठ्ठल पाटील यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळले। त्यामध्ये लिहिले होते की हितेश मद्यपान करून आम्हाला मारहाण करत होता। मी या त्रासाला कंटाळलो आणि त्याची हत्या करून भवरखेडा गावाजवळ नाल्याच्या कडेला पुरले। गुरुवारी हितेश पाटीलचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळला। शवविच्छेदनासाठी त्याला पाठवण्यात आले। घटनास्थळी कापसाच्या दोरीचा तुकडा सापडला। पोलिसांना संशय आहे की विठ्ठल पाटील यांनी याच दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली असावी। या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 25/2/2025 रोजी आकस्मिक मृत्यू क्रमांक 6/25 पोलीस ठाणे एरंडोल येथे दाखल झाला होता। त्यामध्ये मयत विठ्ठल सखाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये, आणि त्या आकस्मिक मृत्यूचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये मयताच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळाली होती। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा हितेश पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तो मी एका धरणात पुरला आहे असं सांगितलं होतं। आणि त्या अनुषंगाने मग पोलीस आता तपास पथक काम करत असताना आजूबाजू गेल्याचा शोध घेत असताना एका ठिकाणी संशयित जागा मिळून आली। तर नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा करण्यात आलं, तर त्यामध्ये एक महिलेची बॉडी मिळून आली आणि ती हितेश पाटील यांच्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे। त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे।